नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे या माझ्या व्लॉगमध्ये. आम्हाला शूट होतं नाशिकमध्ये प्री वेडिंगची. मग काय, मी आणि माझे मित्र निघालो नाशिककडे जाण्यासाठी. नाशिकला जाण्याच्या आधी मेडिकलमधून टॅबलेट घेतली, कारण आपल्या साहिल भाऊची तब्येत बरी नव्हती. टॅबलेट घेऊन निघालो वैष्णवी देवी मंदिरपाशी. वैष्णवी देवी मंदिरमध्ये नाही घेतलो कारण खूप गर्दी होती आणि आम्हाला झालेला उशीर. बाहेरूनच पाय पडून आम्ही निघालो गाडीकडे जाण्यासाठी. आपले साहिल भाऊ तर खूप खुश होते, कारण हे आमचं प्री वेडिंग फर्स्ट शूट होतं, त्यामुळे एक्साइटिंग तर खूपच होती. मग पटकन गाडीमध्ये जाऊन आपले सगळे सामान वगैरे लोड केलं. आपलं तेवढं गिम्बल राहिलेलं, भाऊ आपलं गिम्बल टाक ना. गिम्बल टाकून आम्ही गाडीत बसायला निघालो. हे आहेत आपले अथर्व गुरव, हे आमचे टीम मेंबर आहेत. आमची टीम रेडी आहे. अथर्व गुरव फुल नमस्कार. अथर्व गुरव रेडी आहे. लोकेश दादा मॅप बघतोय. पार्किंगवाला दादा का सोडी नाही दादा, सोड की. तर न पार्किंगमधून निघालो आम्ही. आमची प्री वेडिंगची तयारी झाली होती, तरी आपल्या मित्रांचं काम चालू होतं. तुम्ही बघू शकता. आपल्या साहिल भाऊचं पण काम चालू होतं. मस्त गाणे वगैरे लावतोय आणि आपले अथर्व गुरव टॅबवर काय सर्च करतोय. दुकानापाशी थांबून पाण्याच्या बाटलीचं बॉक्स घेतलं आणि थोडं खायला पण घेतलं. गाडीत खायला नको का. मग एकदम मस्त साहिल भाऊने आपलं गाणं लावलेलं होतं. आपल्याला लक्षात आलं डिझेल टाकायचं राहिले. आपल्या साहिल भाऊने टाकी फुल केली. साहिल भाऊ आपल्या वेट कर. साहिल भाऊ म्हणते नाही जमणार नाही. अहो ते आता काय मोठे माणसं. मग आता आपल्याला लागलेली भूक. मग रस्त्यात कुठलं हॉटेल भेटतं का ते बघण्यापेक्षा विचार केला आता ढाब्यावर जेवावं. ते एक वायबच वेगळी असते ढाब्यावर जेवण्याची. मग एक ढाबा बघून थांबवला आम्ही. आता जेवायला काय ऑर्डर करावं म्हटलं तर हा गडी तर झोपीतच आहे. कसं करून आम्ही केलं ऑर्डर बाबा. तर ना आलं. आता फुल जेवणावर ताव मारणार झालं जेवण. आता बाई झोपणार आहे. मॉक्कार झोपायचं झालं. आता जेवण वगैरे करून झालं. आता डायरेक्ट गाडी थांबणार नाशिकमध्ये. शेवटी आम्ही पोहोचलो नाशिकमध्ये. हे आमचं लॉज आहे. तर मित्रांनो, हा पहिला पार्ट इथंच संपतोय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे, तर बघायला विसरू नका. चला बाय.